तुम्ही म्हणालात की इंदूनं फुकटात कीर्तन शिकले, त्याचा मोबदला म्हणून हे दर महिन्याला माझा पगार झाला ना की फुल ना फुलाची पाकळी म्हणून ही शिकवणीची फी मी तुम्हाला देत जाईल. पण माझ्या इंदूला कीर्तन करण्यापासून रोखू नका. माझ्या दारात राहून मलाच माज दाखवतोय पैशाचा. मोठे भाई, हा माज नाही, तळमळ आहे. आणि तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे की माणसानं कुठलीच गोष्ट फुकट घेऊ नये म्हणून ही शिकवणीची फी देतोय तुम्हाला. ती हात जोडून घ्या ते पैसे. हो, अहो हे काय, कसले पैसे देतात? हे विचार तुझ्या नवऱ्याला. जास्त झाले त्याच्याकडे पैसे, मात चढलाय त्याला पैशाचा. जवापासून आलाय ना वारीवर ना, तेव्हापासून डोक्यात हवा गेली त्याच्या, मती गुंग झाली त्याची. दिग्रसकरांच्या थोरल्या सुनेला पैसे दाखवतोय. पैशाचा मात चढलाय. काय हे मोठे बाई, माफ करा आम्हाला. यांचं डोकं हिच्यामुळे फिरले, हिच्यामुळे असं वागते ते. माफ करा. याचे परिणाम वाईट होतील आधीच सांगून ठेवते. असं नका करू मोठे बाई. वहिनी, काय झालं वहिनी? एवढा आवाज का चढलाय तुमचा? आत्तोबा, काय झालं?